असं एक पण मोमेंट नव्हता की अंगावरती काटा आलेला. रोल वगैरे कसे वाटले तुम्हाला? सगळ्यांचे रोल एक नंबर झालेले आहेत. नमस्कार दोस्तों, अनसीन हिंदी में आपका स्वागत है। तो आप अभी देख रहे होगे हम आए थिएटर में राजा शिवाजी मूवी देखने के लिए। अभी देखते हैं लोगों का रिएक्शन क्या है। शो तो हाउसफुल चल रहा है। मूवी कसा होता काय म्हणतात? शिवाजी महाराजांबद्दलचा एकदम भव्य दिव्य आणि सर्वोत्कृष्ट सिनेमा आहे. खूप छान आहे, एकदा सगळ्यांनी नक्की बघायला पाहिजे. काय वाटतं हा पिक्चर कसा वाटला तुम्हाला? एकदम मस्त, एकदम मस्त. सलमान खानची जी एंट्री होती आणि जेव्हा महालाचा जो त्यांचा जो रोल होता एकदम बेस्ट. महाराजांबद्दल जो एवढा मोठा बिग बजेट मूवी क्रिएट झालेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? खरंच खूप छान आहे ही गोष्ट आणि मराठी लोकांना याबद्दल जास्तीत जास्त गोष्टी कळतील अशी अपेक्षा ठेवते आणि जास्तीत जास्त लोकांनी मूवी बघावा असं वाटतं. अजय अतुलच्या म्युझिकबद्दल तुम्ही काय म्हणता? अजय अतुलचं म्युझिकमुळे हे जे गाणं चालू आहे पूर्ण पिक्चरला फील आलेलं आहे. खरंच खूप सुंदर मूवी हा. रितेश सरांचं डायरेक्शन आणि ॲक्टिंग खरंच खूप खतरनाक आहे. हा मूवी का पाहावा? कारण याच्या आधी भरपूर मूवी आले. अफजल खानाचे वध आपण बऱ्याच चित्रपटामधून पाहिले, पण हा चित्रपट का पाहावा? कारण या चित्रपटामध्ये रितेश सरांनी अफजल खानाची जी वध केलेला आहे तो अत्यंत खतरनाकपणे दाखवलेला आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. म्हणजे याच्या आधी कधीच असा वध दाखवला नव्हता. म्हणजे शिवाजी महाराज येतात, गळाभेट घेतात, वाघनखे काढतात, मारतात, बस संपला विषय. पण याच्यामध्ये डिटेलिंगवरती काम केलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांचा उल्लेख इतिहासामध्ये जास्त केलेला नाही आहे. पण या चित्रपटामध्ये असं दाखवलं की संभाजी महाराज हे शेवटपर्यंत लढत होते स्वराज्यासाठी. याच्या आधी कधीही मी पाहिलं नव्हतं, कोणत्या चित्रपटामध्ये पाहिलं नव्हतं, कुठे इतिहासात वाचलं नव्हतं की संभाजी महाराज म्हणजे संभाजी महाराजांचा होता उल्लेख, पण हे शिवाजी महाराजांचा पुत्र म्हणून होता. ते संभाजी महाराज ओळखले जायचे. पण हा चित्रपट पाहिल्यानंतर कळतं की खरी स्वराज्याची सुरुवात तर संभाजी महाराजांनी केलेली आहे. आणि शहाजी महाराज हे शेवटपर्यंत शिवाजी महाराजांच्या सोबतच होते. जरी दाखवलं होतं की त्यांचे ते आदिलशाहीकडे होते, शिवाजी महाराजांनी वेगळ्या स्वराज्यासाठी लढत होते, पण हे शेवटपर्यंत शिवाजी महाराजांच्या सोबत होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये सलमान खानची एंट्री अशी जबर दाखवलेली आहे की तुम्ही सलमान खानची ॲक्टिंग आतापर्यंत भरपूर वेळा पाहिली असेल, त्याच्यात तुम्ही फॅन असाल, पण हा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही खरंच सलमान खानचे फॅन असाल. खरंच हा चित्रपट पहा. एक मराठी असेल तर नक्कीच हा चित्रपट पहा. तुमचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. थँक्यू. सर्वांनी सहपरिवार बघा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय.